कार आणि एसटीच्या धडकेत 12 वर्षीय एकुलती एक बालिका ठार, 3 जण गंभीर जखमी. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे व अंमलदारांची धाव. मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते खांडबारा गावादरम्यान गुजरातहून येणाऱ्या बसने कारला जोरदार धडक दिल्याने 11 वर्षीय बालिका मानसी राजेंद्र जाधव पाटील, वय वर्ष 11, वाडीभोकर रोड, धुळे आणि तिघे गंभीर झाल्याची माहिती मिळते आहे. एकुलती एक मुलगी मृत पावल्याने नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता. कारमध्ये एअरबॅग असल्याने कारमधील पती पत्नी बचावले आहे. मागच्या सीटवर मुलगी बसली असल्याने जोरात फेकली जात गंभीर मार लागत मृत पावले आहे. शाळेला उन्हाळी सुट्टी असल्याने देवदर्शन करून भाचीला मामाकडे सुरत येथे घेऊन जात होते, परंतु खांडबारा गाव पार करून वडदे हनुमान येथे वळण रस्त्यावर बस व कारचा जोरदार धडक झाल्याने अक्षरशः कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात रवींद्र रमेश जाधव राहणार व शैला रवींद्र जाधव नवागाम सुरत, जिग्नेश रवींद्र जाधव वय वर्ष 11, भव्य रवींद्र जाधव वय वर्ष 4, मृत बालिका मानसी राजेंद्र पाटील वय वर्ष 12. दरम्यान मानसी राजेंद्र पाटील ही विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केल्याने नातेवाईकांनी आक्रोश केलेला दिसत होता. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, हवालदार हितेश चौधरी, भोजराज धनगर आदी अंमलदार दाखल झाले होते. बस चालकाविरुद्ध राजेंद्र हिम्मत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार सुरेश मोरे हे करत आहे. सप्तशृंगी गडावरून दर्शन घेतलं. ते रवाना झाले सुकवड, त्यांचे मूळगाव तालुका शिंदखेडा. त्यांची भाची, 2 मुलं आणि त्यांची मिसेस आणि रवी पाटील स्वतः होते, ड्रायव्हिंग करत होते. सुकवडवरून ते निघाले सुरत रवानासाठी. खांडबारा विसरवाडीच्या वर्धा गावात त्यांच्या ॲक्सिडंट गुजरात एसटी बसने समोर टक्करी झाली त्यांची. तर लहान मुलगी, त्यांची भाची, त्यांचा मृत्यू झाला. त्या निमित्ताने ते विसरवाडी सिव्हिल हॉस्पिटलला त्यांना दाखल केलं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युनुस खलिफा, विसरवाडी.